नमस्कार, माझं नाव मैत्रेयी देशमुख आहे. मी पुण्याहून बिलॉंग करते आणि रियांश मल्टी ट्रेडमध्ये मी ॲज अ सुपरस्टार डिरेक्टर म्हणून काम करते. जवळपास 1 महिन्यापूर्वी आपण रुकैया मॅडमच्या माध्यमातून या सरांना आपण रियांश अमृत ज्यूस आणि त्यानंतर अमृत कॅप्सूल आणि अल्कलाइन ड्रॉप असं सगळं आपण दिलं होतं त्यांच्या आईसाठी. तर त्यांच्या आईला काय त्रास होता आणि आता काय रिझल्ट आलेला आहे हे आपण सरांच्या मुखातूनच ऐकूया. सर नमस्कार, तुमचं नाव सांगा. ताजुद्दीन लतीफ शेख, राहणार कळस, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. ओके सर, काय त्रास होता आपल्या आईला? ते आईला जेवताना म्हणजे जिभेला गरे पडले होते, असं तोंड आल्यासारखं, म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर. अच्छा. तर पूर्ण ज्यूस शिवाय दुसरं काही खात नव्हती. त्याच्यानंतर हे अमृत ज्यूस चालू केल्यानंतर ती पहिल्यांदा अर्धी भाकरी अर्धी चपाती, त्याच्यानंतर असं पातळ करून, म्हणजे न तिखट काही ओके घेता ओके अळणी. आणि हा. आणि त्याच्यानंतर आता म्हणजे जेवण हे व्यवस्थित जाते आणि बऱ्यापैकी रिझल्ट आला. अरे वा वा. आणि तुमच्या आईचं एज काय असावं सर? आईचं एज असेल माझे आता 70-72. बापरे, म्हणजे 70-72. आणि कॅन्सर होता ना वाटतं त्यांना? हा, कॅन्सरचीच लक्षण आहे, म्हणजे ऑलरेडी म्हणजे त्या टाइप मध्ये गेलाय ते. अच्छा अच्छा अच्छा, तोंडाचा कॅन्सर. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला रुकैया मॅडमनी सांगितलं आणि तुम्ही एका बॉटल मध्ये चांगला रिझल्ट आला तुम्हाला. आणि तुम्ही त्याच्यानंतर 6 बॉटल आपल्याकडनं नेल्या आणि कंटिन्यू आता तुमचं हे चालू आहे. आणि मग बाकीच्या लोकांना सर, ज्यांना समजा काही संभ्रम आहे की बाबा हे करावं की नाही करावं, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, जर औषध गोळ्या जरी चालू असतील आणि जर हे ट्रीटमेंट चालू जर राहिलं आणि कंटिन्यू तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 1-3 महिने जर घेतलं तर मला वाटतंय की 100% रिझल्ट यायला पाहिजे. बिलकुल बिलकुल सर, तुमच्या आईला आला, तुम्ही पण सगळ्यांनी घरी घ्यायला सुरुवात केलेली आहे आता. तर सगळ्यांना तुम्हाला पण आता तुम्ही पण निरोगी राहाल. आणि थँक्यू सर, तुम्ही इथं आलात इंदापूरहून हे घेण्यासाठी. थँक्यू सर.